रामकृष्ण हरी माऊली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. श्रावण महिना चालू असल्यामुळे मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आलेल्या आहेत. काही काही पालेभाज्या तर समजतच नाही या कशा बनवायच्या, त्याच्यामुळे मी त्या भाज्या आणतही नाही. ज्या भाज्या मला बनवता येतात आणि आवडतात त्याच भाज्या मी घरी घेऊन येते. आणि राजमा आणि घेवडा फ्रेश भेटला म्हणून मी त्या भाज्या घरी घेऊन आले. आज मुलाच्या शाळेमध्ये राखी कशी बनवायची ती शिकवली. बघा त्याने राखी किती सुंदर बनवली आहे ना. खरंच त्याची राखी खूप छान आली होती. संध्याकाळचा स्वयंपाक लवकर बनवायचा होता, त्याच्यामुळे मी लवकरच लागले. आज मला बनवायची होती आळूची वडी आणि आळूची वडी बनवायचं म्हटलं का खूप वेळ जातो. त्याच्यामुळे एका साईडला राजमा आणि भाताचा कुकर लावून घेतला आणि एका साईडला आळूची वडी शिजवायला ठेवली. आळूची वडी शिजेपर्यंत खूप टाईम जातो, त्याच्यामुळे स्वयंपाकाला थोडी लवकरच लागले. आळूची वडी जर तुम्हाला बनवायची असेल ना मित्रांनो, त्याच्यामध्ये चिंच, गूळ आणि सफेद तीळ नक्कीच टाका. कारण सफेद तीळ टाकले की आळूची वडी दिसायला खूप सुंदर दिसते आणि चिंच आणि गूळ टाकली की आळूची वडी कशी आंबट गोड लागते. बरोबर ना? एका कढईमध्ये तेल तापवलं, त्याच्यामध्ये आळूची वडी चांगली लाल होईपर्यंत तळून घेतली. आळूची वडी कशी लाल झाली की कशी खुसखुशीत लागते ना. माझ्या लहान मुलाला आळूची वडी तर खूप आवडते. अधूनमधून मी तर आळूची वडी बनवतच राहते, कारण त्याची आवडती डिश आहे. त्याला आळूची वडी बनवून झाल्याच्या नंतर खायला दिली तर तो म्हटला, आई आळूची वडी एकच नंबर झाली आहे. आळूची वडी कशी असू द्या त्याला खूप आवडते. मग मीही टेस्ट करून बघितली. आळूची वडी खरंच खूप छान झाली होती. एका साईडला आळूची वडी बनवून झाली आणि मग काय दुसरीकडे कालवण टाकायला सुरुवात केली. मी बाहेरचा मसाला कधीच यूज करत नाही, घरगुतीच मसाला यूज करते. मी नेहमी प्रत्येक वर्षी मसाला बनवून आणते. तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल ना मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही लालबागला जा. तिथे मसाला खूप छान बनवून भेटतो, तरीही खूप छान येते. आणि माझा मसाला तिखट असल्यामुळे मी कधी विकतचा मसाला वापरत नाही, नेहमी घरगुतीच मसाला वापरते. तरी बघा किती छान आली आहे ना. एका साईडला भाकरी बनवून घेतल्या. संध्याकाळचा स्वयंपाक थोडा लवकरच करावा लागतो, कारण माझ्या मुलांना सकाळी शाळेत लवकर जावं लागतं. त्याच्यामुळे संध्याकाळची स्वयंपाक लवकरच बनवून घेते. स्वयंपाक झाल्याच्या नंतर आज माझी आई गावावरून आली होती. तिने येताना गुळ आंबा, आळूची पानं आणि भेळ घेऊन आली होती. गुळ आंबा म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं ना. मला तर गुळ आंबा खूप आवडतो आणि ती दरवर्षी आवर्जून बनवून मला आणते. बघा डब्बा भरून तिने गुळ आंबा दिला आणि आळेफाट्याची भेळही आईने गावावरून येताना आणली होती. तर चला, बाय बाय.